अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी, त्याच्यासोबत पैशाची कमी कधीच राहू नये, घरामध्ये भांडण होऊ नये, कटकटी होऊ नये, नेहमी आनंदाचे वातावरण राहावे, यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, काही गुप्त उपाय आहेत ते आपल्याला करायचे असते। आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये आवर्जून एक गोष्ट नेहमी करायला हवी, ती कोणती आहे? या सगळ्या गोष्टींसाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे, जी प्रत्येक घरामध्ये घडलीच पाहिजे किंवा झालीच पाहिजे। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी नेमका कोणता उपाय करायचा आहे ते सर्वात अगोदर बघूया। बघा, आपल्या घरामध्ये काही गोष्टी घडत असतात, जसं की आपल्याला व्यवसाय जो असतो आपला तो ठप्प झालेला असतो किंवा त्याच्यामध्ये गर्दी कमी असते। जसं म्हणतो ना आपण, किराणा दुकान असतं किंवा साडीचे दुकानं, इतर कोणतेही दुकानं आपले असले ना तर ते व्यवस्थित चालत नाही किंवा त्याला पाहिजे तसा आवक निर्माण होत नाही, गिराईक तेवढे राहत नाही, म्हणजेच पैशाची कमतरता आपल्याला भासत असते। जी आपली नोकरी असते त्याच्यामध्ये जो पगार असतो तो आपल्या घरामध्ये पुरत नाही, म्हणजेच काय, तर जेवढा पगार येतो तेवढा पगार आपल्या घरामध्ये खर्च होत असतो, परंतु बॅलन्स काही होत नाही, म्हणजेच शिल्लक काही उरत नाही। आपली एकच इच्छा असते की सगळं घर सांभाळून घरामध्ये सगळा खर्च होऊन महिन्याला काहीतरी शिल्लक राहावी, परंतु ती शिल्लक म्हणजेच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये राहत नाही, कारण लक्ष्मी माता चंचल असते। आपण पैशालाच लक्ष्मी असं म्हटलेलं आहे। जी माता लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये वास करावी, ती चंचल असते, ती नेहमी इकडून तिकडे वावरत असते, त्यामुळे तिला आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये स्थगित स्वरूपात ती राहण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर उपाय काय आहे बघा, आपल्या घरामध्ये दक्षिण भिंतीवर तुम्हाला एक मोरपीस लावायचा आहे। तो तुम्ही कोणत्याही दिवशी लावू शकतात आणि त्याची तुम्हाला रोजच्या रोज पूजा करायची आहे। ज्या वेळेस तुम्ही आपल्या घरातल्या देवांची पूजा करत असतात त्याच वेळेस तुम्हाला या मोरपिसाची देखील पूजा करायची आहे आणि मनोमन तुमची एक इच्छा त्यांना सांगायची आहे, म्हणजे मोरपिसाला तुमची इच्छा सांगायची आहे की आमचं जे काही पैसे अडकलेले आहेत बाहेर ते आम्हाला मिळू दे आणि आमच्या घरामध्ये पैशाचे मार्ग हे मोकळे होऊ दे। बघा, तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले असतील किंवा कुणाकडे तुमचे पैसे अडकलेले असतील, जे येणे आहे ते तुम्हाला भेटत नाही किंवा देत नाहीत, तर त्याचे मार्ग या उपायामुळे मोकळे होत असतात। म्हणून हा अतिशय सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे। आणि त्याचसोबत माता लक्ष्मी ही चंचल असते। बघा, ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न असते, ती त्या घरातून कुठेही जात नाही। म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। मग भगवान विष्णूंची तुम्ही कोणती सेवा करू शकतात, तर जी तुम्हाला सेवा जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे। त्याचसोबत तुमच्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ असेल तर त्या माळीवर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे आणि त्याचसोबत लक्ष्मी गायत्री मंत्र देखील तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे। ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित केली जाणारी सेवा आहे, ती तुम्हाला करायची आहे। त्याचसोबत तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे। श्रीसूक्त आणि त्याचसोबत तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे। ही सेवा तुम्हाला करायची आहे। भगवान विष्णूंना प्रसन्न करणारी ही सेवा आहे आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न होतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते, म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा, एक साधं उदाहरण म्हटलं तर आपण कुठे गावाला गेलो किंवा बाहेर गेलो किंवा आपल्या फॅमिलीमध्येच का असेना, ज्या ठिकाणी आपल्या मिस्टरांना किंवा आपल्या पतीला मानपान दिला जातो, त्यांची सेवा केली जाते किंवा त्यांची विचारपूस केली जाते, त्यांची काळजी घेतली जाते, आपल्यापेक्षा जास्तही त्यांना विचारपूस केली किंवा त्यांना मानपान दिला तरी आपण मनोमन खुश होत असतो। आपल्याला असं वाटतं की त्यांना मानपान दिला किंवा त्यांची विचारपूस केली म्हणजे आपल्याला विचारल्यासारखं असतं, त्यामुळे आपण मनोमन खुश होत असतो। सेम तसंच आहे, ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही न बोलवता येत असते किंवा तिची सेवा न करता देखील ती आपल्यावर प्रसन्न होत असते। म्हणून आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा करायची आहे।
यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमी ही कधीच राहत नाही. म्हणून हा एक अतिशय सोपा उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये ही सेवा करा, हे उपाय करा. बघा, तुम्हाला कधीच पैशाची कमी राहणार नाही. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, त्यामध्ये सुद्धा पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होत असतात. कुठे तुमचे देणे अडकलेले असतील किंवा घेणे अडकलेले असतील, ते देखील मार्ग तुमचे मोकळे होत असतात. आपल्या घरामध्ये कळत नकळत पैसे येत असतात आणि आपल्याला त्याची जाणीव होत नाही. परंतु हे आपली जी आपण सेवा करत असतो भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची, त्यामुळे आपल्याला हे पैशाची कमी कधीही भासत नाही. आता याचसोबत प्रत्येक घरातील महिलेने आवर्जून काही गोष्टी केल्या पाहिजे. तर त्या कोणत्या आहेत बघा. प्रत्येक घरातल्या महिलेने सकाळी लवकर उठले पाहिजे. पहाटे उठल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. ज्या ज्या घरांमध्ये घरातली लक्ष्मी म्हणजे स्वतः ही एक महिला ही स्वतः लक्ष्मीचं रूप असते, म्हणून म्हटलेलंच आहे. जे आधीचे लोक होते किंवा पूर्वापार बघा, एक गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत की ज्या घरामध्ये पहाटे उठून त्या घरातली महिला सडा, रांगोळी या गोष्टी करत असते, तसेच देवपूजा करत असते, घरामध्ये वातावरण शुद्ध करत असते, लवकर उठून सगळं घर आवरत असते, त्या घरामध्ये लक्ष्मीची कमी ही कधीच भासत नाही. म्हणून प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठून आपले अंगण स्वच्छ झाडावे, त्याच्यावर पाण्याचा सडा मारावा आणि छोटीशी का असेना पण एक रांगोळी तुम्हाला रोज काढायची आहे. आणि त्याचसोबत आपलं घर सुद्धा सकाळी स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. आणि रोजच्या रोज घरातली फरची ही तुम्हाला हळद मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही साधा कपडा फिरवला तरीही चालेल, परंतु घरामध्ये स्वच्छता ही राहिलीच पाहिजे. त्याचसोबत आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो उंबरठा तुम्हाला दर गुरुवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अमावस्येला हळदीचं लेपन त्या उंबरठ्यावर तुम्हाला करायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. कारण या सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि यामुळे ती आपल्या घरामध्ये सतत वास करत असते. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक महिलेने आपल्या घरात केल्याच पाहिजे. तुम्ही करूनच बघा. 1 किंवा 2 महिने तुम्ही सलग या गोष्टी करून बघा आणि तुमच्या घरामध्ये काय फरक पडतो हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण तुमच्या कमेंटमुळे किंवा तुमच्या अनुभवामुळे काही गरजू लोकांना याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे घरामध्ये प्रत्येक महिलेने या सेवा केल्याच पाहिजेत. त्याचसोबत रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती, स्वामींना नैवेद्य आणि स्वामी सेवा जी आहे ती तुम्हाला रोजच्या रोज करायची आहे. अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये केल्याच पाहिजे. आणि याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये कळत नकळत माता लक्ष्मी प्रवेश करत असते. माता लक्ष्मी ही कुणाच्याही स्वरूपात आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्याला तुम्ही पाणी देऊन किंवा गोड धोड काहीतरी हातावर देऊनच आपल्या घरातून पाठवावे. कारण कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यानंतर ती निर्मुखी आपण जाऊन द्यायची नाही आहे. बघा, आपण कुणाच्या घरी गेल्यानंतर आपल्याला जसं वाटतं की पाणी तरी प्यावं किंवा थोडासा चहा तरी घ्यावा, तसं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. म्हणून थोडी तरी सेवा तुम्ही केलीच पाहिजे. काही ना काही त्यांना तुम्ही दिलंच पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.